गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. साधना, सेवा, सत्संग आणि याच्यातला साधना म्हणजे प्राणायाम. ही प्राणाची साधना आहे. प्राणाला एवढं महत्व का? कारण आपलं हे शरीर या ब्रह्मांडीय ऊर्जेशी कायम जोडलं गेलेलं आहे आपल्या श्वासांशी. प्रत्येक श्वासाबरोबर हवा आत जाते आणि प्रत्येक उच्छ्वासावाटे हवा बाहेर पडते. त्या हवेतला ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू आपलं शरीर ग्रहण करतं आणि हा प्राणवायू ऑक्सिजनच्या माध्यमातून पेशी पेशी आणि पेशीतील अणु रेणू पर्यंत पोहोचवला जातो. आणि हेच प्राणिक ऊर्जा, याला मी म्हणतो लाईफ फोर्स एनर्जी. हीच तुम्हाला चैतन्य प्रदान करते, हीच तुमच्यात उत्साह निर्माण करते. आपण दररोज अन्न किती खातो? जास्तीत जास्त अर्धा किलो आपण अन्न खातो. पाणी किती पितो? 4 ते 6 ग्लास 24 तासात. पण आपण हवा किती घेतो? 15 ते 20 लिटर रोजची हवा आपण घेतो, हवा आपण सोडतो. आणि एवढा ऑक्सिजन आपल्या शरीराला लागतो. लक्षात घ्या, जे फुकट मिळतं त्याची आपल्याला किंमत नाही, पण आपण सगळ्यात जास्त आपल्या शरीर धारणेसाठी काय वापरतो? हवा, ऑक्सिजन. आणि फुकट मिळतं म्हणून आपल्याला त्याची किंमत नाही. अन्नाची आपल्याला किंमत आहे, कारण अन्न कमवण्याकरता, पोटाची वितभर पोटाची खळगी भरण्यासारखा साठी आपण आयुष्यभर राबतो. शुद्ध पाणी मिळावं म्हणून रानोमाळ भटकतो. उन्हाळ्यात आपण बघितलंय किती घागरी घेऊन बाया 1-2 किलोमीटरची पायवाट करतात. कशासाठी? पिण्याच्या पाण्यासाठी. हो, तुम्हाला ऑक्सिजन फुकट मिळतो म्हणून तुम्हाला या ऑक्सिजनची किंमत नाही, पण आपल्या शरीराला ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू. आणि ही प्राणायाम, ही प्राणाचा आयाम म्हणजे ही प्राणायामाची साधना आहे. हिच्याने काय होतं? शरीरातलं वात पित्त कफ बॅलन्स होतो आणि त्रिदोषांचा नाश होतो. वात पित्त कफ बॅलन्स झालं म्हणजे आपोआपच आरोग्य प्राप्त होतं. आणि माझा असा ठाम विश्वास आहे, माझी अशी श्रद्धा आहे की जगात असा एकही आजार नाही जो या प्राणायामाने बरा होऊ शकत नाही. अरे भवरोग जिथं बरा होऊ शकतो तिथं या शारीरिक आधिव्याधींचा काय? शारीरिक आधिव्याधी, जर कफ वाढला तर आपल्याला रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स वाढतात. जर वात वाढला तर आपल्याला सांधेदुखी चालू होते. जर आपलं डायजेशन चांगलं नसेल तर ऑटोमॅटिकच पित्त डिस्टर्ब होतं. आणि या वात पित्त कफामध्ये बॅलन्स निर्माण करण्याचं हे साधन आहे आणि हे प्रत्येकाने केलं पाहिजे. पण दुर्दैवाने प्रत्येकाला हे पटत नाही म्हणून तो स्वीकारत नाही. स्वीकारलं नाही तर परिणाम दिसत नाही. परिणाम दिसला नाही तर तो म्हणतोय खोटे. पण हा उथळपणा ज्याने हा उथळपणा सोडला, जो या प्राणायामाच्या साधनेला चिकटून बसला, त्याच्या आयुष्यात परिवर्तन होणार म्हणजे होणार. सगळ्यात पहिलं परिवर्तन अगदी पहिल्या दिवसापासून तुम्हाला दिसायला लागतं. चांगलं वाटायला लागतं, फ्रेश वाटायला लागतं, उत्साह वाटायला लागतो. तुम्ही जेही काही कार्य करताय ते कार्य करायला मूड लागतो. आणि महत्वाचं तेच आहे, कोणतंही कार्य करताना त्याच्यात मन लागलं पाहिजे, मन रमलं पाहिजे. आणि मन रमलं तरच त्याच्यातून काहीतरी पुरुषार्थ आणि काहीतरी कर्तृत्व घडू शकतं. जिथं मनच रमत नाही तिथे तुम्ही काय पुरुषार्थ करणार? म्हणून मन रमण्यासाठी आधी तुमच्याजवळ ते मन रमवणारी ऊर्जा पाहिजे. आणि ती ऊर्जा दररोज आपण ग्रहण करतो या प्राणायामाच्या माध्यमातून. भस्त्रिका जेव्हा मी करतो तेव्हा या ब्रह्मांडीय ऊर्जेचं रूपांतर प्राण शक्तीत होतं. आणि ही लाईफ फोर्स एनर्जी मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी आणि आज्ञा या चक्रांमध्ये स्पायनल ब्रिदिंग जपाच्या माध्यमातून हिचं संचारण होतं. आणि ती पेशीला ऊर्जान्वित करते. आणि हीच ऊर्जा, हेच चैतन्य तुम्ही दिवसभर सेवेसाठी वापरतात. बघा काय परिणाम होतो. अरे आजारीच पडत नाही.
आजारीच पडत नाही. हे चुटर पुटर थोडेफार जे व्हायरल इन्फेक्शन अमुक तमुक जे असतात ना, ते कुठल्या कुठे उडून जातात, कुठल्या कुठे उडून जातात. त्याला वात होत नाही, त्याला पित्त होत नाही, त्याला कफ होत नाही. का? कारण बॅलन्स मध्ये राहतं. मग माझ्या शरीरात वात पित्त कफ नाही का? जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत वात पित्त कफ राहणारच. पण ते कसे पाहिजे? बॅलन्स. आणि त्याच्यात इम्बॅलन्स झाला की व्याधी उत्पन्न झाली. अगदी तसंच मनाचं आहे. ब्रह्मज्ञानाने ब्रह्मज्ञानाने आणि ब्रह्मज्ञानाच्या अभ्यासाने जसं ब्रह्मक्रियेने वातपित्त कफाचा बॅलन्स होतो, तसं ब्रह्मज्ञानाने सत्व रज तम मनातल्या या 3 गुणांचा बॅलन्स होतो. आणि ही सगळी सृष्टी, हे सगळं ब्रह्मांड त्रिगुणात्मक आहे. आणि त्रिदेव म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश, सत्व रज तम. आणि या 3 गुणांना बॅलन्स कोण करतं? ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान काय आहे? मय देह नाही नश्वर नासी, मय अलख निरंजन अविनाशी. पण हे मी तुम्हाला सांगितलं आणि लगेच त्याचा परिणाम दिसेल का? मुळीच नाही. सतत अभ्यास. हिरवं नारळ असतं, हिरवं नारळ. हिरवं नारळामध्ये पाणी जास्त असतं की कमी असतं? जास्त असतं. आणि हिरवं नारळ जर आपण फोडलं तर त्रास जास्त होतो का कमी होतो? जास्त होतो. म्हणून जसं नारळ परिपक्व होतं आणि जसं जसं नारळ परिपक्व होतं तसं तसं त्याच्यातलं जे ते खोबरं आहे ना, खोबरं, ते त्याच्या करवंटीपासून सुटतं. येस ऑर नो? येस ऑर नो? तुम्ही बघा, हिरवं नारळ फोडून बघा, त्याच्यात ते पाणी, आणि जर का तुम्ही ते खोबरं काढायचा प्रयत्न केला ना तर ते चमच्याने खरवडून काढावं लागतं, मलई निघते बाहेर, खोबरं निघत नाही. विषय समजला का तुम्हाला? हे हिरवं नारळ आहे. हे हिरवं नारळ याचं जे म्हणजे एखादा माणूस जो साधना करत नाही, सामान्य माणूस, त्याची ते हिरव्या नारळासारखं असतं, हिरव्या नारळासारखं असतं. हे शरीर म्हणजेच मी आहे असं मानून ते चालतं आणि मग शरीराला रंग होतं. बरोबर की नाही? मग काय काय शरीर सुंदर दिसण्याकरता काय काय प्रयत्न केले जातात? वस्त्रांचे अलंकार, नाना रत्नांचे अलंकार, अजून वेगवेगळे कलर. का? त्याचा भाव काय असतो? हे शरीर म्हणजेच मी आहे आणि मी सुंदर दिसावं. शरीर म्हणजेच मी आहे आणि मी सुंदर दिसावं. मग चांगले भारी भारी उच्च कपडे परिधान करण्याकरता शॉपिंग करतो, महागडे कपडे आणतो. कशा करता? कशा करता? सुंदर दिसण्याकरता. पुन्हा पुन्हा आरशात पाहतो. कशा करता? सुंदर दिसण्याकरता. हे हिरवं नारळ आहे, लक्षात घ्या. हे हिरवं नारळ आहे. हिरवं नारळ म्हणजे मय देह नाही नश्वर नासे, मय अलख निरंजन अविनाशी. हे ज्ञान भले त्याच्या कानावर पडलं असेल, भले त्याने कुठेतरी वाचलेलं असेल, पण मनात ठसलेलं नाहीये. कारण तो देह बुद्धीत आहे. हे शरीर म्हणजेच मी आहे आणि शरीर म्हणजेच मी आहे आणि मग हीच माझी प्रतिमा, हेच माझं व्यक्तित्व आणि हा म्हणजेच मी. आणि मग हे जास्त चांगलं दाखवण्याचा प्रयत्न. बरं, मग शरीराला चांगलं चांगलं खायला लागतं, शरीराला चांगलं चांगलं खायला लागतं. खाणं हा पण एक विषय आहे. या विषयाचा आपण उपभोग घेतो. गुलाबजामुन खाल्ला, मस्त वाटला. रसगुल्ला खाल्ला, मस्त वाटलं. शेवपापडी खाल्ली, कचोरी खाल्ली, मसाला डोसा खाल्ला, मस्त वाटलं. कुणाला? जिभेला. जिभेला किती वेळ मस्त वाटलं? जोपर्यंत खात होतो तोपर्यंत. खाऊन झालं, पोट भरला, समाधानाचा ढेकर आला, बस. अजून खातो का? नाही बा, पोट भरलं. कितीही आवडत असलं तरीही तरीही आता त्याच्यातली जी गोडी आहे ती गोडी वाटत नाही. का? कारण मन समाधान झालं. अगदी असंच समाधान या देहबुद्धीतून आत्मबुद्धीत जाण्यासाठी आधी आपण या भावात जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तो भाव म्हणजे मैं देह नाही नश्वर नासी, मैं अलख निरंजन अविनाशी. देह बुद्धीतून हळूहळू हळूहळू हळू आपण आत्मबुद्धीत स्थित प्रज्ञ झालं पाहिजे. आणि स्थित प्रज्ञ म्हणजे कुठल्याही गोष्टीने विचलित होत नाही. मृत्यूचं त्याला भय राहत नाही. अरे, मृत्यू तर या शरीराला आहे, मृत्यू तर या शरीराला आहे. याच्यातला आत्मा जो आहे तो अजर अमर अनश्वर आहे. नैनम छंदती शस्त्राने नैनम दहती पावक न क्लेदयंती आपो न शोषयते महारुतः. हे ज्याचं स्वरूप आहे तो आत्मा आणि ते माझं खरं स्वरूप आहे. हे झालं ब्रह्मज्ञान. पण हे ब्रह्मज्ञान मी सांगितलं
आणि तुमच्या अंतकरणात ठसलं असं होत नाही. याच्यासाठी सतत अभ्यास बनत बनत बंजार. किंबहुना मी सुद्धा अभ्यासच करून राहिलो, मी सुद्धा अभ्यासच करून राहिलो. हा अभ्यास करताना इमानदारीने, इमानदारीने, हे शरीर म्हणजे मी नाही, हे मन म्हणजे सुद्धा मी नाही. शरीर आणि मनाच्या पलीकडे जे शुद्ध नित्य बुद्ध आत्मतत्व आहे ते माझं खरं स्वरूप आहे. या भावात सतत जगणे आणि अखंड नामस्मरण. हरी बोला देता, हरी बोला घेता, हरी बोला उठता, हरी बोला बैसता, हरी बोला दळता, हरी बोला कांडता, हरी बोला भांडता, सर्व कार्य करिता हरी बोला. याला म्हणतात अखंड नामस्मरण. अखंड नामस्मरण हे एकदम सोपं साधन झालं, पहिल्या स्टेपवरचं साधन झालं. पण हे साधन अखंड घडत नाही. नामस्मरण आपण करतो कधी, 5 मिनिटं 10 मिनिटं केलं तर केलं, नाही केलं तर नाही केलं. आपलं मन त्या नामस्मरणामध्ये एकाएकी रमत नाही आणि त्याला रमवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतो. आणि ह्या प्रयत्नालाच म्हणतात देहबुद्धीतून आत्मबुद्धीकडे जाणे. यालाच म्हणतात साधना. साधना साधायचंय आपल्याला. काय साधायचं आहे? हा परिणाम साधायचा आहे, यालाच साधना. आणि ही साधना प्राणायामाच्या माध्यमातून जर तुम्ही केली तर तिला गती म्हणजे लवकर, सगळ्यात फास्ट रॉकेटची गती प्राप्त होते. जर तुम्हाला रॉकेटमध्ये बसून प्रवास करायचा असेल तर प्राणायामाला पर्याय नाही. जेव्हा आपण प्राणांचा आयाम करतो, आपल्या श्वासांच्या प्रती सजग होतो, तेव्हा आपोआपच आपली देहबुद्धी सुटायला लागते. म्हणजे नारळ हिरवं जे असतं वरचे त्याचे जे खपल्या आहेत त्या निघून जातात. नंतर करवंटीच्या मध्ये ते परिपक्व नारळ. आणि हे नारळ जेव्हा थोडस सुकतं, नारळ जेव्हा सुकतं, आपण नुसता दणका दिला तर गोटाच्या गोटा बाहेर निघतो. विषय लक्षात आला की नाही? गोटाच्या गोटा पूर्ण बाहेर निघतो. त्याला म्हणायचं परिपक्व नारळ. आणि ही परिपक्वता आपल्याला साधनेने प्राप्त होते. ही साधना आपण सतत केली पाहिजे. म्हणजे देहबुद्धीतून आपण हळूहळू हळू आत्मबुद्धीत स्थित होतो. आणि आत्मबुद्धीत स्थित झालेल्याचं लक्षण स्थित प्रज्ञावस्था. स्थित प्रज्ञावस्था. स्थित प्रज्ञावस्था म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टींनी जो विचलित होत नाही. कोणी द्वेष केला, कोणी ईर्ष्या केली, त्याच्यातही तो परमेश्वराला बघतो. याला म्हणायचं याची बुद्धी स्थिर झाली. कोणीही मित्र नाही, कोणीही शत्रू नाही. जगाच्या कल्याणासाठी देह कष्टविती उपकारे असे हे साधू संत स्थित प्रज्ञ अवस्थेला पोहोचलेले असतात. ही स्थित प्रज्ञ अवस्था तुम्हाला प्राप्त व्हावी यासाठीच ही साधना, सेवा आणि सत्संगाचा म्हणजे हा चैतन्याचा मार्ग या गुरु परंपरेतून आपल्याला प्राप्त झालेला आहे. जो सद्गुरु असतो तो आपल्याला अखंड नामस्मरण करण्यासाठी प्रेरित करतो. ते नामस्मरण आपल्या कानात सांगतो. एक आई जी आपल्याला आई म्हणायला शिकवते. एक आई जी आपली सृष्टी, हे ब्रह्मांड, जेव्हा आपण आईच्या गर्भातून, आईच्या उदरातून बाहेर आलो तेव्हा पहिला श्वास आपण घेतला. पहिला श्वास तिने आपल्या फुफ्फुसात फुंकला. ती आपली पहिली आई म्हणजे आपली सृष्टी, हे आपलं ब्रह्मांड. आणि या ब्रह्मांडाने पहिला श्वास आपल्या फुफ्फुसात फुंकला. दुसरी आपली जन्मदात्री आई, तिने आपल्याला आई म्हणायला शिकवलं. आणि एक आपली गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः असे आपले सद्गुरु आपल्या कानात ते ब्रह्म बोधाचं ब्रह्म वचन आपल्या कानात सांगतात. आणि तोच आपला गुरु मंत्र, तोच आपला गुरु दत्त मंत्र. गुरु दत्त म्हणजे गुरुदेव दत्त नव्हे, गुरुने दिलेला मंत्र, गुरु दत्त मंत्र. आणि हा मंत्र आपण एका विशिष्ट साधनेने आपल्या श्वासामध्ये जेव्हा जपाच्या माध्यमातून त्याचा जप करतो तेव्हा त्याचा परिणाम दिसल्याशिवाय राहत नाही. कोणी म्हणेल माझा त्या गुरुने दिलेला जो मंत्र आहे ना त्याच्यात माझं मनच लागत नाही.
काल एकाने विचारलं, अहो मी पण ते आपले चिले महाराज नाही का, त्यांचे शिष्य आहेत, त्या शिष्यांचा मी गुरु दीक्षा घेतलेली आहे, त्यांचा मंत्र मंत्र घेतलाय, पण ना माझा त्या मंत्रामध्ये मनच लागत नाही हो. त्यांनी मला सांगितलंय काय की तुम्ही रोज हा फक्त मंत्र जपत राहा, तुमचं कल्याण होईल. त्यांनी सांगितलं, पण त्याचं मन लागत नाही हो, विसरून जातो मी सारखा. आपल्या कामाच्या गडबडीत कुठे लक्षात राहतं? जेवढं लक्षात राहतं तेवढं मी म्हणतो. त्याला मी म्हटलं, बर मग तुझं काय म्हणणं? नाही नाही नाही, तो जो मंत्र आहे एवढा पॉवरफुल नाही म्हणा, तो मंत्र एवढा पॉवरफुल नाहीये. पॉवरफुल मंत्र कसा? त्याच्यात मन लागलं पाहिजे. म्हटलं बरं, म्हटलं साहेब एक मला सांगा, तुम्ही चांगला शिकलेला माणूस होता बरं का. त्याला म्हटलंय बघा, मी हे इथं तुमच्या समोर विषाची वाटी ठेवली, विषाची वाटी ठेवली आणि तुम्हाला सांगितलं की विष प्या, तर तुम्ही काय म्हणणार? तुमची बुद्धी काय सांगणार? नाही हे विष आहे, मी कशाला पिऊ. तुमचं मन म्हणतंय विष पिऊ नये, तुमचं त्याच्यात मन लागो अथवा न लागो, आणि मी बळजबरी केली आणि विषाची वाटी तुमच्या पोटात घातली, तर काय होईल? काय नाही, मरून जाईल. येस ऑर नो? तोंडात जर मी बळजबरी तुमच्या हे विष टाकलं तर तुम्ही मरून जाल. हे विष जसं तुमच्यावर परिणाम करणार म्हणजे करणार, भले तुमचं मन लागो, तुमची बुद्धी स्वीकारो अथवा न स्वीकारो. विषय समजला का तुम्हाला? तसं हे नामस्मरण आहे. तुम्ही त्याला बळजबरीने घेतलं पाहिजे, तुम्ही बळजबरीने घेतलं पाहिजे. तुमचं मन लागो अथवा न लागो. जसा एखादा विस्तव चुकून जरी हातात पडला तरी आपल्याला चटका लागतोच, अगदी तसंच हे नामस्मरण आहे. चुकून जरी गुरुच्या मुखातून आपल्या कानात पडलं तरी ते आपल्या जन्मोजन्मांतरीच्या पापांचा भस्म करून टाकलं. ही ताकद आहे या गुरुदत्त मंत्राची. आणि म्हणून हा गुरुदत्त मंत्र, हे नामस्मरण, ही गुरुची दीक्षा आपण घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याकरता लागते श्रद्धा आणि सबुरी. श्रद्धेने तुम्ही सद्गुरूला पहिले अंतःकरणात स्वीकारलं पाहिजे. कोण सद्गुरू आहे? पाणी पिओ छान के, सद्गुरू करो जान के. ज्याच्या जवळ ती गुरु परंपरा आहे, अशा सद्गुरूला आपण शरण गेलं पाहिजे. त्यांना शरण जाऊन त्यांच्याकडून गुरु दत्त मंत्र म्हणजे गुरुने दिलेला मंत्र आपल्या कानात स्वीकारला पाहिजे. पहिली आई हे ब्रह्मांड, दुसरी आई आपली जन्मदात्री आणि तिसरी आई हे आपले सद्गुरू होतात. आईच्या मायेने ते आपला सांभाळ करतात. शास्त्र प्रचिती, आत्मप्रचिती आणि गुरु प्रचिती, अशा तीन फिल्टर्स लावून जे भोंदू बाबा आहेत त्यांच्यापासून आपण आपलं स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे. जे आपल्याला अंधश्रद्धेच्या नादी लावतात त्यांच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. अंधश्रद्धेवर कडाडून टीका करून जो आत्मोन्नतीच्या मार्गावर आपल्याला लावतो, जो चैतन्याच्या मार्गावर चालण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करतो, तोच आपला सद्गुरू. आणि ते सद्गुरू, असे माझे सद्गुरू सोमवारी आपल्याकडे येणार आहेत. आपण काय करू शकतो? मी सांगायचं आणि तुम्ही करायचं याला काहीही अर्थ नाही. अरे स्वयंप्रेरणेने झालं पाहिजे. मी माझ्या आईसाठी काय करू शकतो? ज्याने त्याने ज्याच्या पद्धतीने विचार करा. ज्याने त्याने ज्याला त्याला जे सद्गुरू बुद्धी देतील तसं त्यांचं स्वागत तुमच्या हातून घडावं. माझ्या आईला काय आवडतं? जे मला आवडतं ते माझ्या आईला आवडतं. भाव बळे आकळे, ये रवी ना आकळे. आपला शुद्ध भाव त्यांच्या चरणांवर समर्पित करून जेव्हा तुम्ही त्यांच्यापुढे नतमस्तक होतात तेव्हा ते तुम्हाला काय देतात? अरे ते स्वतःलाच देऊन टाकतात. अशी कृपा त्यांची तुमच्यावर व्हावी या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया. श्री गुरुदेव दत्त.